नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. वॅकन्सी आहे ICMR अंतर्गत जे आहे रिसर्च प्रोजेक्ट अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ पिडियाट्रिक्समध्ये जे पुण्यामध्ये वॅकन्सी आहे. AFMC म्हणजे एअरफोर्स मेडिकल कॉलेज जे आहे पुण्यामध्ये, जे आर्मीच्या याच्या संदर्भातलं आहे. तर त्या ठिकाणी नवीन वॅकन्सी निघालेली आहे. तर या ठिकाणी स्टाफ नर्सची वॅकन्सी एक आहे, त्यानंतर मेडिकल ऑफिसरची वॅकन्सी एक आहे मित्रांनो. ठीक आहे, संपूर्ण माहिती पहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ प्रोजेक्ट नर्स. ठीक आहे, ग्रेड 3मध्ये 6 वॅकन्सी आहेत. लक्षात असू द्या, या ठिकाणी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च फंडेड प्रोजेक्ट म्हणजे या ठिकाणी दिलेलं होतं ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे यांच्या फंडेड अंतर्गत हे चालणार आहे. ज्यामध्ये जे ॲड्रेस आहे या ठिकाणी पहा, ब्रिक डॉक्टर विशाल विष्णू तिवारी प्रोफेसर अँड HOD डिपार्टमेंट ऑफ पिडियाट्रिक्स AFMC पुणे या ठिकाणचे या डिपार्टमेंट अंतर्गत ही वॅकन्सी होणार आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे जॉब कुठे करायचं आहे, पिडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये जे आहे तुमचं जॉबचं प्लेसमेंट असणार आहे लोकेशन. त्यामध्ये पहा, प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर असणार आहे. पण या ठिकाणी सॅलरी जे आहे चांगल्या प्रकारे असणार आहे तुम्हाला, ज्यामध्ये एक्सटेंडेबल पिरियडिकल अंटिल द प्रोजेक्ट फिनिशेस. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे, हा ICMRचा प्रोजेक्ट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुमची या ठिकाणी स्टाफ नर्सची वॅकन्सी जी आहे तुमची असणार आहे. ठीक आहे, त्या बेसिसवरच तुम्हाला घेतलं जाईल. पहा, इंटरेस्टेड जे कोणी कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांनी काय करायचं, कंप्लीट फॉर्म भरायचा. फॉर्म या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलं जाईल, ज्यामध्ये कॉपी ऑफ 2 पेजेस ऑफ बायोडाटा पेडियाट्रिक डिपार्टमेंटला पाठवायचं, ज्यामध्ये मिसेस प्रज्ञा राज जे आहे यांचा नंबर दिलेला आहे. बाय 9 AM ते संध्याकाळी पर्यंत द्यायचं. जे ॲड्रेस दिलेला आहे 9 AM फ्रायडे 15 मेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे त्या ठिकाणी द्यायचं आहे. लोकेशन असणार आहे डिपार्टमेंट ऑफ पिडियाट्रिक्स, फर्स्ट फ्लोअर, गोल्डन जुबली ब्लॉक, AFMC पुणे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे द्यायचं आहे. लक्षात असू द्या, हे ऑफलाईन आहे. ऑफलाईनच जाऊन तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल जे काय आहे ते. त्यानंतर पहा, या ठिकाणी ॲप्लिकेशन शुड ऑल्सो हॅव फोटोग्राफ ऑफ कॅन्डिडेट ॲप्लिकेट. म्हणजे तुमचं एक फोटो असणं गरजेचं आहे त्यामध्ये. त्यानंतर मग स्टँडर्ड सर्टिफिकेट, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असलं पाहिजे. सेल्फ अटेस्टेड तुम्ही स्वतः सही करून अटॅचमेंट करायचं. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ॲड करा. त्यानंतर NOC ॲड करा. NOC म्हणजे अगोदर कुठं जॉब वगैरे करत असाल तर त्यासाठी NOC गरजेची असते. ठीक आहे, त्यानंतर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन वगैरे असेल तो रिजेक्ट केला जाईल. लक्षात असू द्या, ॲप्लिकेशन फॉर्म हे कंप्लीट भरायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं, तुमचा फॉर्ममध्ये ईमेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर व्यवस्थित भरा, जेणेकरून अपडेट ते तुम्हाला या 2 ठिकाणी भेटतात. त्यानंतर पुढची माहिती, इंटरव्ह्यू डेट अँड टाईम म्हणजे मुलाखतीचं वेळ आणि टाईम जे असणार आहे. व्हेन्यू विल बी इंटिमेटेड थ्रू द ईमेल. तुम्ही जो ईमेल देणार आहे त्या ईमेलवर तुम्हाला जे आहे तुमचं मुलाखत होईल का काय होईल त्याची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे ईमेल जे आहे रेग्युलरली चेक करायचं. त्यामध्ये ईमेलमध्ये स्पॅम फोल्डर पण चेक करायचं. बऱ्याच वेळेस तुम्हाला ईमेल येतो, तो स्पॅममध्ये पण येतो, त्यासाठी तो पण चेक करा. इफ सिलेक्टेड विल बी आस्क्ड टू जॉईन इमिडिएटली बट नॉट द लॅटर दॅन 5 जून. जर तुमचं या ठिकाणी निवड झाली, तुमची जर या ठिकाणी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर तुम्ही जे आहे 5 जूनच्या नंतर या ठिकाणी जॉईन करू शकत नाही, त्या अगोदरच तुम्हाला जॉईन करायचं आहे. इन केस ऑफ नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इज मोर दॅन 20. आता या ठिकाणी 6 ते 7 जागा येतात. ठीक आहे, त्यामध्ये जर 20च्या वरी जर त्या ठिकाणी त्यांना ॲप्लिकेशन आले तर त्या ठिकाणी त्यांनी काय करणार आहे, तर ऑब्जेक्टिव्ह रिटर्न टेस्ट विल बी हेल्ड. द लोकेशन ऑफ द रिटर्न टेस्ट अँड डेट अँड टाईम शिल बी इंटिमेट थ्रू द ईमेल. जर या ठिकाणी जे 20 विद्यार्थ्याच्या जर एक्स्ट्रा जर या ठिकाणी ॲप्लिकेशन आले तुम्हाला, तर ॲप्लिकेशन जास्त आल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे एक तुम्हाला MCQची टेस्ट घेतली जाणार आहे. MCQची टेस्ट घेतली जाईल. ते टेस्ट जे असेल त्या टेस्टवर तुम्हाला तुमची निवड केली जाणार आहे. सिलेक्टेड पर्सन इंटरव्ह्यू ऑफ द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी हेल्ड ऑन 3 जून. जर तुमचे त्या ठिकाणी निवड झाली तर त्या ठिकाणी तुमचं जे आहे इंटरव्ह्यू केला जाईल. इंटरव्ह्यू कधी असणार आहे, हा 3 जूनला असणार आहे. ठीक आहे, शॉर्टली आफ्टर द रिटर्न टेस्ट हेल्ड इफ हेल्ड. लक्षात असू द्या, जर झाली तर, ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी पोस्ट किती आहेत. या ठिकाणी पोस्ट ऑलरेडी सांगितलेलं आहे मी, 6 पोस्ट या ठिकाणी असणार आहेत. प्रोजेक्ट नर्स 6, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट PI ब्रिक डॉक्टर विशाल विष्णू तिवारी प्लेस AFMC पुणे या ठिकाणी तुम्हाला हे जॉबचं प्लेसमेंट आहे. त्यानंतर पहा, सॅलरी वगैरे काय असणार आहे. तर या ठिकाणी सॅलरीच्या बाबतीत वगैरे सर्व माहिती जी आहे आपण कवर करून टाकू. यामध्ये पहिलं जे आहे नंबर ऑफ पोझिशन जे आहे 6 पोस्ट असणार आहेत. एनरोलमेंट्स म्हणजे सॅलरी
28,000 प्लस 20% HRA एकूण जे आहे 33,600 महिन्याला तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल 33,600 कॉन्ट्रॅक्ट बेसवर स्टाफ नर्सला सॅलरी कुठंच नाही आहे, तर खूप चांगली सॅलरी आहे. 3 वर्षापर्यंत तुम्हाला ड्युरेशन असणार आहे. प्रोजेक्ट जर हा वाढला तर परत तुम्हाला आणखीन या ठिकाणी वाढवू शकता. 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. लोकेशन हा आहे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे मी. त्यानंतर तुमचं काम काय असणार आहे, तर पहा या ठिकाणी काम काय काय दिलेलं आहे. पोस्टिंग इन लेबर रूम तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर शिफ्टमध्ये ड्युट्या करायचं आहे. मॅटर्निटी OTमध्ये मॉर्निंग इव्हनिंग आणि नाईट शिफ्टमध्ये रोटेशनमध्ये ड्युटी असणार आहे. रिक्रुटमेंट स्टडी सब्जेक्ट, त्यानंतर ऑब्टेनिंग रिटर्न फॉर्म कन्सर्न्स, त्यानंतर प्रिपेअरिंग इक्विपमेंट्स फॉर डिलिव्हरी, इंटरव्हेन्शन, कलेक्शन ऑफ डाटा, कोऑर्डिनेशन विथ द क्लिनिकल केअर स्टाफ, रिसर्च डाटा, एनी ॲडिशनल वर्क असेल रिसर्च प्रोजेक्ट संदर्भामध्ये रिसर्च स्टाफ जर गरजेचं असेल त्यानुसार तुम्हाला हे तुमचा यूज केला जाणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी डिझायरेबल क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे. महत्त्वाचं या ठिकाणी BSc नर्सिंग आणि MSc नर्सिंग या दोनच अर्ज करू शकतात. GNMला या ठिकाणी अर्ज नाही, GNMसाठी अर्ज नाही, फक्त BSc आणि MSc. एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज अ रिसर्च स्टाफ नर्स पिडियाट्रिक और निओनेटल स्टडीज जर असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे हा संपूर्ण तुमचा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट पाहू शकता. हा जो PDF आहे, PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही जे आहे हे PDF घेऊ शकता. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं माहिती भरायची. या ठिकाणी फोटो भरायचा लावायचा आहे. पोस्ट कोणत्यासाठी, स्टाफ नर्ससाठी. तुमचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर, मॅरिड आहेत का, जे आहेत ते ॲड करायचं. त्यामध्ये तुमचा कंप्लीट ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि ह्या 2 गोष्टी कंप्लीट भरा, ज्या ह्या 2 आहेत. ठीक आहे, कारण या 2वरच तुमचं जर लागलं तर तुमची त्या ठिकाणी निवड होईल का नाही, बोलवतील का नाही त्यावर अवलंबून असते. त्यामुळे ते चुकलं तर तुम्हाला बोलवण्याचं जे संपर्क आहे तो पण चुकून जातो. त्यासाठी तो व्यवस्थित भरा. त्यानंतर डिग्री, स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, मार्क्स, पर्सेंटेजमध्ये का CGMमध्ये अटेम्प्ट, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स नक्की ॲड करा जर असेल तुमच्याकडे तर, कारण त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यानंतर सिग्नेचर, तुम्ही जो भरल्यानंतर व्यवस्थित सिग्नेचर, डेट, प्लेस. ठीक आहे, महत्त्वाचं हे अर्ज भरल्यानंतर तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी ॲड करायचे. फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सर सर्व डॉक्युमेंट म्हणजे काय. सर्व डॉक्युमेंट म्हणजे पहा, तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात, फॉर एक्झाम्पल SSC, त्यानंतर HSC, त्यानंतर मग डिग्री, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा, त्यानंतर मग रजिस्ट्रेशन. ठीक आहे, रिन्युअल असेल तर रिन्युअल, त्यानंतर TC. ठीक आहे, त्यानंतर मग तुमचं आधार कार्ड कंपल्सरी लागतोच कुठे पण, आणि तुमचे पासपोर्ट फोटो, सिग्नेचर. कास्ट असेल तर कास्टमध्ये. ठीक आहे, कास्ट अप्लाय करता तर कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल त्या ठिकाणी तुम्हाला. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला स्वतःच्या कॉपी बनवायच्या आहेत, सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि सबमिट करायचं दिलेल्या ॲड्रेसमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.